ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। सायलीला आलेल्या एका नोटीसने खूप मोठ्या सत्याचा धमाका होत तिथे आता सायली ज्यावेळी रात्री आश्रमात पोहोचलेली असते तर तिच्याच समोर आता महिपतचं एक काळं सत्य उघडकीला येणार असतं व त्याच सत्याचा अर्जुन समोर खुलासा करण्यासाठी सायलीने आश्रमात व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं असतं। अर्जुन समोर आता सायलीमुळे महिपतच्या भयानक सत्याचा खुलासा होणार असतं, जे सत्य गेले 22 वर्ष लपलेलं आहे। तर अर्ध्या रात्री सायली आश्रमात कशी पोहोचणार व त्याचबरोबर तिने व्हिडिओ जे रेकॉर्डिंग केलेलं असतं त्यामुळे अर्जुनच्या समोर 22 वर्ष लपलेलं सत्य कसं येणार व अर्जुन आता महिपतला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सायलीने खूप प्रेमाने प्रतिमाची समजूत घातलेली असते व तिला किल्लेदारांच्या घरी जायला तयार केलेलं असतं। प्रतिमाच्या मनाची स्थिती सायलीला समजत असते, तरी देखील काळजावरती दगड ठेवून सायलीने स्वतः खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। तर दुसऱ्या दिवशी आता सर्व सुभेदार एकत्र असतात। ते प्रतिमाला निरोप द्यायला थांबलेले असतात, परंतु प्रतिमाला सायलीपासून दूर जायची इच्छाच नसते। तिच्या मनाची तयारी देखील झालेली नसते। मायलेकीला त्यांच्यामधले ओढ, त्यांच्यामधल्या प्रेमाची जाणीव झालेली असते। ज्यावेळी प्रतिमा ही घर सोडून जायला निघालेली असते तिथेच आता प्रतिमा थोडी अंतरावरती गेल्यानंतर सायली प्रतिमाला हाक मारते। सायलीला राहवतच नाही आणि ती पळत जाऊन प्रतिमाला घट्ट मिठी मारून खूप रडत असते। दोघीही मायलेकी आता एकमेकींना मिठी मारून खूप रडत असतात। तर घरातले सर्वच जण खूप त्यांना वाईट वाटत असतं। सायली प्रतिमाचा एवढा घट्ट बॉन्ड पाहून तेही खूप चकित झालेले असतात। तर मुद्दाम प्रिया आता समोर येते आणि म्हणते की आई, अगं आपल्याला उशीर होतो आहे ना, जायचं आहे ना, आणि ती मुद्दाम प्रतिमापासून सायलीला दूर लोटते। तर त्याचनंतर प्रतिमा सुभेदारांचं घर सोडून गेलेली असते तेव्हा घरातले सर्वजण आपापल्या कामी गेलेले असतात। तर कल्पना, पूर्णा आजी, सायली तिघीही आता प्रतिमाबद्दलच्या गप्पा मारत असतात। इतक्यातच बाहेरून कोर्टाची नोटीस आलेली असते सायलीसाठी। सायली ज्यावेळी ती नोटीस घेते आणि उघडून पाहते तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसलेला असतो। इतक्यातच अर्जुन खालती येतो आणि तो कल्पनाला विचारतो की काय झालं मम्मा, कसली नोटीस आहे? तेव्हा कल्पना सांगते की माहीत नाही रे अर्जुन, सायलीच्या नावाने आलेली नोटीस आहे। तर तिथेच आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली धक्क्यानेच बेशुद्ध पडणार। इतक्यातच अर्जुन जाऊन तिला सावरतो। तर अर्जुन पटकन उचलून सायलीला सोफ्यावरती झोपवतो। घरातले सर्वच जण आता खूप घाबरून गेलेले असतात। सायलीला अचानकपणे चक्कर कशी आली कोणालाच कळत नसतं। त्याचनंतर विमल पटकन पाणी आणते। अर्जुन सायलीच्या तोंडावर पाणी मारतो आणि तिला उठवतो। अर्जुन तिथे विचारतो की काय झालं आहे सायली, तुला अचानक चक्कर कशी आली? तेव्हा सायली काहीच न बोलता त्या नोटीसकडे फक्त हात दाखवते। अर्जुन उठतो आणि ती नोटीस जाऊन जेव्हा वाचतो तर त्याच्याही पायाखालची जमीन सरकते। तिथे आता सर्वांचा जीव टांगणीला लागलेला असतो। प्रताप, पूर्णाई दोघेही विचारतात की अर्जुन, अरे सांगणार आहेस का काय आहे त्या नोटीसमध्ये? इथे आमचा जीव खालतीवरती होतोय। तेव्हा अर्जुन सर्वांच्या समोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा करतो की आश्रमामध्ये यापूर्वी महिपतने काम चालू केलं होतं आश्रम पाडण्याचं, परंतु त्याच वेळेस मी, चैतन्य आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न करून स्टे आणला होता आणि ते काम वेळीच थांबवले होतं, परंतु आता तो स्टे हटवला गेला आहे। आता महिपत तो आश्रम केव्हाही पाडू शकतो। घरातील सर्वांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन, परंतु हे कसं शक्य आहे? सायली आता खूपच रडत असते। सायली तिथे म्हणते की ते आश्रम म्हणजे आमचं घर होतं, आमचं अख्खं बालपण तिथे गेलं आहे। मधुभाऊंनी आमचा खूप छान सांभाळ केला आणि आज आमचं तेच घर पाडलं जाणार आहे, असं म्हणत आता सायली खूप रडत असते। तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन, जे काही होईल ते होईल, परंतु आता पुढे प्रयत्न आपल्याला करावे लागतील। हे बघ अर्जुन, तू एकटा नाही आहेस। सायलीचं ते घर वाचवण्यासाठी आम्ही देखील तुझ्या सोबत आहोत। तू सांग फक्त आम्हाला काय करायचं आहे ते। तेव्हा अर्जुनलाही आता काहीच सुचत नसतं। अर्जुन तिथे म्हणतो की परंतु डॅड, ते आश्रम महिपतने विकत घेतलं आहे असंच दाखवण्यात आलं आहे, परंतु महिपतने ते पैसे देऊन घेतलेलं नाही आहे, तर धमकी देऊन मधुभाऊंच्या सह्या घेतलेल्या आहेत त्याच्यावरती।
ते आश्रम त्याने विकत घेतलेलं नाही आहे, तर हडपला आहे त्यांच्याकडून. आणि हेच आपल्याला आता कोर्टात प्रूफ करून दाखवावं लागेल, तेव्हाच आपल्याला ते आश्रम परत मिळू शकतं. आता मी ती आश्रमाची केस देखील लढतो आहे आणि त्याचमुळे मी प्रयत्न करून त्याच्यावरती स्टे आणला होता, परंतु महिपतने तो स्टे कसा हटवला तेच कळत नाही आहे. सायली आता खूपच दुःखी झालेली असते. ती रूममध्ये जाते आणि खूपच रडत असते. तर अर्जुन तिथे सर्वांना धीर देतो की तुम्ही काळजी करू नका, मी आणि चैतन्य यामध्ये नक्कीच काहीतरी करू आणि यामध्ये सिनियर आमची मदत नक्की करेल. डॅड, पूर्णाची यातून मार्ग काहीतरी निघेल, परंतु तुम्ही आता असे खचून जाऊ नका. आणि सायलीचं काय, सायलीला मी समजावतो, असं म्हणत अर्जुन आता रूममध्ये गेलेला असतो. अर्जुन सायलीला समजावत असतो तेव्हा सायली अर्जुनलाच म्हणते की सर, आपण याचसाठी का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मार्ग काढला होता? तुम्ही मला वचन दिले होतात ना की तुम्ही प्रयत्न करून आश्रम वाचवचाल आणि मधुभाऊंना देखील जेलमधून सोडवचाल. तेव्हा अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली, मी तुम्हाला प्रॉमिस तरी केला आहे, परंतु यासाठी किती कालावधी लागेल सांगता नाही ना येणार. यासाठी खूप वर्षेही जाऊ शकतात, असं मी तुम्हाला आधीच कल्पनाही दिली होती. म्हणजे मला वाटलं होतं की 1 वर्षांमध्ये आपण ते सगळं करू शकतो. मधुभाऊंना आपण सोडवून महिपतच्या घशातून ते आश्रम देखील सोडवू शकतो, परंतु तसं नाही झालं आहे. आपल्याला आणखीन पुराव्यांची गरज आहे. अर्धी लढाई तर आपण जिंकली आहे आणि तुम्ही काळजी करू नका. माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा. तुमचा आश्रम मी असं सहजासहजी त्या महिपतच्या घशात नाही जाऊ देणार. मी काहीही करेन, परंतु ते तुमचं घर मी वाचवेनच. तेव्हा सायली खुश होते आणि विचारते की सर नक्की ना? तेव्हा अर्जुन सायलीला धीर देतो आणि सांगतो की हो मिसेस सायली, काळजी करू नका तुम्ही. मी चैतन्य सिनियरच्या सोबत काही ना काहीतरी मार्ग काढू यातून. त्याचनंतर अर्जुन हा चैतन्यसोबत बाहेर जातो. आश्रम वाचवण्यासाठीचे अर्जुनचे आता प्रयत्न सुरू झालेले असतात, परंतु सायलीला आता खूपच वाईट वाटलेलं असतं. तर सायली ही कुसुमला फोन करते. ज्यावेळी कुसुम फोन रिसीव करते तेव्हा सायली रडत असते. कुसुम घाबरतच सायलीला विचारते की सायली, अगं काय झालं आहे, तू एवढी का रडतेस? तेव्हा सायली तिचा समोर खुलासा करते. ती सांगते की कुसुमताई, अगं आपलं आश्रम आपल्या हातातून गेलं गं. तेव्हा कुसुमला सुद्धा आता मोठा धक्का बसतो आणि ती विचारते की म्हणजे नक्की सायली काय झालं आहे, हे बघ मला सगळं काही स्पष्ट सांग. तेव्हा सायली सांगते की आज आश्रमाची कोर्टातून नोटीस आली होती की ते आश्रम महिपतने विकत घेतला आहे आणि अर्जुन सरांनी एवढे प्रयत्न करून आश्रमावरती स्टे आणलेला होता. ते आश्रम पडण्यापासून वाचवलं होतं आणि आता तो स्टे हटवण्यात आला आहे आणि अर्जुन सर म्हणतायत की तो महिपत केव्हाही आपला आश्रम पाडू शकतो. तेव्हा कुसुम चिडते आणि म्हणते की त्या चिडक्या बिब्याला काय जाते सांगायला, उलट ते आश्रम वाचवण्याची जिम्मेदारी त्याच्यावरती होती ना, आपण विश्वास ठेवून त्याला सांगितलं होतं ना. तेव्हा सायली सांगते की कुसुमताई, तूही त्यांच्यावरती चिडू नकोस. हे बघ अर्जुन सर आता चैतन्य भाऊजी, रविराज काका यांच्या साथीने ते आश्रम वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि मला नक्की खात्री आहे की देवी आई या सगळ्यातून काही ना काही मार्ग तरी नक्कीच काढेन. अर्जुन सर आश्रम वाचवतील. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली, तो चिडक्या बिब्यावरती विश्वास खूपच जास्त ठेवते आहे. मला ना आता त्याचा खूप राग येतोय. तेव्हा सायली सांगते की नको ना कुसुमताई त्यांच्यावरती चिडूस. हे बघ आपण उद्या भेटूयात आणि मला असं वाटतं की आपण आश्रम बघायला जाऊयात. आपण आपल्या मुलांना, काका काकूंना घेऊन आश्रम बाहेरून का असेना परंतु पाहून येऊयात ग. मला आता खूपच आठवण येते आहे आणि ही गोष्ट मधुभाऊंना कळता कामा नये, त्यांना हे सहन नाही होणार. त्याचनंतर सायली आता फोन ठेवून देते. तर सायली पटकन आता देवीआईसमोर जाते आणि हात जोडत प्रार्थना करते की नेहमी सत्याचीच परीक्षा तू का घेतेस? ज्या मधुभाऊंनी आमचा लहानपणापासून एवढा सांभाळ केला, आमच्यावरती आईवडिलांसारखी माया केली, लहानाचं मोठं केलं, एवढंच नाही तर स्वतःचं नाव देखील दिलं, आज त्याच मधुभाऊंवरती खुनाचे आरोप लागले आहेत आणि आज तेच मधुभाऊ खुनाच्या आरोपाखाली जेलची सजा काढत आहेत. या सगळ्यांमध्ये त्यांची काही चुकी नव्हती ग आई, मग त्यांना त्यांच्या न केलेल्या चुकीची शिक्षा तू का देते आहेस? महिपतसारख्या राक्षसाचा आता वध करण्याची वेळ आली आहे आई. त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या त्याला आणि त्याच्या मुलीला ही शिक्षा व्हायला हवी. माझ्या मधुभाऊंनी आतापर्यंत सर्व काही सरळ मार्गाने केलं आहे,
मधुभाऊ हे सच्चे असून देखील त्यांना स्वतःची सत्याची बाजू ही पटवून का द्यावी लागते आहे आई? आता इतकी परीक्षा नको ग बघूस, असं म्हणत आता प्रार्थना करत तिथे सायली खूप ढसाढसा रडत असते. त्यानंतर हात जोडून सायली तिथे देवी आईला प्रार्थना करते की या सगळ्यांमधून अर्जुन सरांना काहीतरी मार्ग दाखव. ते आश्रम असंच महिपतच्या घशात चावू द्यायचं नाही आहे आपल्याला. अर्जुन सर ते आश्रम वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांना बळ दे, हिंमत दे, असं म्हणत सायलीने आता प्रार्थना केलेली असते. आणि ज्यावेळी सायली डोळे उघडून देवी आईकडे पाहते तर सायलीला आईने कौल दिलेला असतो. तेव्हाच आता सायली जेव्हा ते फूल पडलेलं बघते तर खूप खुश होते आणि विचार करते की म्हणजे आमचा आश्रम पडलं जाणार नाही आहे. अर्जुन सरांना या सगळ्यांमध्ये नक्की मार्ग मिळेल आणि महिपतसारख्या राक्षसाचा वध देखील होणार. त्याचनंतर संध्याकाळी जेव्हा अर्जुन घरी आलेला असतो तर सायली अर्जुनला विचारते की सर काही मार्ग निघाला का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली. तर तिथेच सायली अर्जुनला म्हणते की सर मार्ग हा नक्कीच निघेल. तुम्हाला माहिती आहे का, मी देवी आईकडे प्रार्थना केली होती आणि तिने कौल देखील दिला आहे. मला नक्की खात्री आहे की आश्रम तुम्ही सोडवणार. तेव्हा अर्जुनला देखील खूप छान वाटत असतं की सायली त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवते आहे. तरी देखील आता अर्जुन ज्यावेळी झोपी जातो त्याचनंतर सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं. तिला आश्रमाची खूपच आठवण येत असते आणि सायली अर्ध्या रात्रीच उठून ही आश्रमात जाते. सायलीने ती घरातून आश्रमाकडे निघाल्याचं कोणालाच सांगितलेलं नसतं. तर इकडे महिपतच्या ताब्यात जेव्हा आश्रम आलेलं असतं तर तोचपर्यंत नागराज साक्षी या दोघांनीही आश्रमाच्या मागच्या बाजूला जी बाबू ड्रायव्हरची डेड बॉडी पुरलेली असते तिथेतून गायब करायला महिपतला सांगितलेलं असतं आणि म्हणूनच महिपतने त्याच्या एका माणसाला कामाला लावलेलं असतं. तर इकडून आता सायली आश्रमात पोहोचलेली असते. ज्यावेळी ती आश्रम पाहते तर तिला आता अश्रू अनावर होतात आणि सायलीच्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. तर सायलीला तिचं गेलेलं बालपण, त्याचबरोबर तिने त्या आश्रमात म्हणजे तिच्या घरात घालवलेले सर्व काही क्षण, लहान मुलांसोबत केलेली धमाल मस्ती, मधुभाऊंच्या सोबत घालवलेल्या गोड आठवणी, हे सगळं काही तिला आठवत असतं आणि सायली त्याचमुळे खूप रडत असते. तर तिथेच महिपतचा एक माणूस आलेला असतो. तर महिपतने तिथे आता त्याला कामाला लावलेलं असतं. ती बॉडी त्याला गायब करायची सांगितलेलं असतं. सायलीला आश्रमाचा कानाकोपरा माहिती असतो. सायली आश्रमात शिरते आणि त्याचनंतर ती आश्रम इकडे तिकडे पाहत असते. परंतु महिपतने एक्झॅक्टली लोकेशन सांगितल्यामुळे तो महिपतचा माणूस हा आश्रमाच्या मागच्याच बाजूस जातो आणि तिथे सायली असते हे त्याला अजूनही माहिती नसतं. ज्यावेळी खोदकामाला सुरुवात केलेली असते त्याचनंतर सायलीला त्या खोदकामाचा आवाज यायला लागलेला असतो. सायली विचार करते की आश्रमात तर कोणीच नाही आहे, मग इथे खोदकाम कोण करत असेल? आणि सायली खिडकीतून ते पाहण्याचा प्रयत्न करते परंतु सायलीला काहीच दिसत नसतं. सायली ज्यावेळी चोर पावलांनी बाहेर येते आणि झाडाच्या आड लपते तर सायलीला तेच दृश्य पाहता खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायलीला घाम फुटलेला असतो. तर सायली आता विचार करते की हा माणूस कोण असेल आणि हा आश्रमाच्या मागच्या बाजूस येऊन ही खोदकाम का करतो आहे? तिथे नक्की काय असेल? असे एक ना अनेक प्रश्न सायलीच्या मनात असतात. सायलीच्या मनामध्ये विचारांची खळबळ वाजलेली असते. तर सायली विचार करते की परंतु बघायला गेलं तर इथे कोणीच नाहीये, सायली एकटीच आहे आणि त्या गुंडाला जर सायली दिसली तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे सायलीने आता अर्जुनला फोन करायचं ठरवलेलं असतं. तिथे नेटवर्क नसल्याने ही आता शक्कल लढवते. तिच्या बुद्धीचा ती वापर करते आणि त्याचनंतर सायली त्या गुंडाची व्हिडिओ बनवायला लागते. तर त्या गुंडाने आता महिपतच्या सांगण्यावरून ती डेड बॉडी बाहेर काढलेली असते. ज्यावेळी त्याने ती डेड बॉडी बाहेर काढलेली असते सायली पूर्ण हादरून गेलेली असते, पूर्ण थरथर कापत असते आणि तरी देखील सायली आता हिंमत न हारता ती त्या गुंडावरती पूर्ण लक्ष ठेवून असते. तू नक्की काय करतो आहे, कुठे जातोय? तर त्याचनंतर सायली त्या माणसाची पूर्ण व्हिडिओ बनवते. सायलीला आता मोठा धक्का बसलेला असतो की तिथे आता कोणाच्याही नकळतपणे बॉडी कशी काय पुरली असेल, ती बॉडी नक्की कोणाची असेल, तो गुंड होता तरी कोण? असे एक ना अनेक प्रश्न पुन्हा सायलीच्या मनात निर्माण झालेले असतात.
परंतु सायलीने जी व्हिडिओ बनवलेली असते त्यात त्या गुंडाचा चेहरा स्पष्टपणे दिसत असतो आणि त्याचमुळे अर्जुनला तो गुंड शोधण्यासाठी सोपं जाणार असतं. तर सायली आता तिथे त्या गुंडाच्या नकळतपणे त्याचा तसाच पाठलाग करत असते आणि तशीच व्हिडिओ देखील बनवत असते. तर त्या गुंडाने आता त्या बाबू ड्रायव्हरची बॉडी तेथून गायब केलेली असते व त्याचा एक साथीदार असतो. ते दोघेही गाडी घेऊन आलेले असतात. त्या गाडीपर्यंत तो ती बॉडी कशीबशी ओढत नेतो आणि ती बॉडी गाडीमध्ये टाकतात. त्याच नंतर ते दोघेही तेथून निघून जातात. सायलीने आता त्या गाडीचा नंबर देखील त्या व्हिडिओमध्ये घेतलेला असतो, रेकॉर्ड केलेला असतो. तेव्हा सायली संपूर्णपणे हादरून गेलेली असते. तिला खूप घाम फुटलेला असतो. तर सायली तशीच आता चोर पावलाने तेथून निघते. इकडे घरात मात्र ज्यावेळी अर्जुन जागा झालेला असतो तर त्याला आता सायली कुठेही दिसत नाही. तो अख्खा घरभर सायलीचा शोध घेतो, परंतु सायली दिसत नसल्याने तो घरातील सर्वांना हाका मारून उठवतो. त्याला आता खूपच भीती वाटत असते. सायली अचानकपणे अर्ध्या रात्री कुठे उठून गेली असेल? सायलीच्या बाबतीत काही घडलं तर नसेल ना? सायलीचा जीव धोक्यात तर नसेल ना? असे एक ना अनेक प्रश्न अर्जुनच्या मनात निर्माण झालेले असतात. तो खूपच घाबरून गेलेला असतो. सायलीसाठी त्याला रडूही येत असतं. कल्पना, पूर्णाई, प्रताप घरातले सगळेच जण जागे झालेले असतात. तर तिथे पूर्णाची अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे तू सायलीला फोन तरी लावून बघ. तेव्हा अर्जुन सांगतो की पूर्णाची, मी फोन ट्राय करतो आहे, परंतु नेटवर्कचा इश्यू आहे, त्यांचा फोन लागत नाही आहे. तर कल्पना सांगते की अर्जुन, अरे सायली तुला असं कसं काय काहीच न सांगता निघून गेली? तेव्हा तिथे आता प्रताप म्हणतो की मला असं वाटतं की मागच्या वेळी सायलीने असंच केलं होतं. नाही म्हणजे ती घरातून कोणाला काहीच न सांगता गेली होती, परंतु ती ज्यावेळी आली तेव्हा ती प्रतिमाला घेऊन आली असेल. तेव्हा तिथे कल्पना अर्जुनला धीर देते आणि म्हणते की अर्जुन, मला देखील असंच वाटतं आहे. तुला माहिती आहे ना की प्रतिमा आणि सायलीमध्ये काहीच नातं नाही आहे, तरी देखील त्या दोघींना एकमेकींची किती ओढ आहे. कदाचित मला असं वाटतं की प्रतिमाची सायलीला खूप आठवण आली असावी, तिला राहवलं नाही म्हणून ती गेली असावी. तेव्हा अर्जुन म्हणतो की परंतु मम्मा, सायलीने असं न सांगता जायला नको होतं. मला तरी कल्पना द्यायची, नाहीतर मी तिच्यासोबत गेलो असतं ना प्रतिमा आत्याला भेटायला. त्याचनंतर पूर्णाची ही देवाईकडे प्रार्थना करते की सायली सुखरूप असू देत, ती लवकरात लवकर घरी येऊ देत. इतकेतच सायली घरी आलेली असते. तेव्हा अर्जुन खूपच घाबरून जातो आणि तो सायलीवरती खूप चिडलेला देखील असतो. सायलीला तो विचारतो की तुला सांगून द्यायचं कळत नाही का सायली? इथे आमच्या सर्वांचा जीव टांगणीला लावला होतास तू. तेव्हा सायली आता खूप घामेघूम झालेली असते. तर प्रताप, कल्पना दोघेही अर्जुनलाच रागवतात आणि अर्जुनला कल्पना सांगते की अर्जुन, तुझ्या लक्षात येतंय का? सायली घाबरली आहे. अरे तिची अवस्था तरी बघ, घामेघूम झाली आहे ती. सायली तू आधी बस बरं आणि मला सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा आता प्रताप येतो. तो विचारतो की सायली, अगं तू असं कोणाला काहीच न सांगता कशी काय गेलीस? निदान तू अर्जुनला तरी सांगायला हवं होतंस ना? इतक्यातच आता विमल सायलीसाठी पाणी घेऊन आलेले असते. सायली आधी शांत होते. अर्जुन तिथे विचारतो की तू ठीक आहेस ना? आणि आता मला सांग की तू काहीच न सांगता कुठे गेले होतीस? तेव्हा सायली तिथे खुलासा करते की सर, मी आश्रमात गेले होते. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर अस्मिता मुद्दाम आता सायलीला टोमणे मारत म्हणते की घ्या. अगं मग तुला जाताना सांगून जायचं कळत नाही का? तुझ्यामुळे इथे आमची रात्रीची झोप मोड झाली, आमचा जीवही तू टांगणीला लावलास. तुला जायचंच होतं तर अर्जुनला तरी सांगून जायचं, नाहीतरी घेऊन तरी जायचं. तेव्हा तिथे अर्जुन चिडतो आणि म्हणतो की अस्मिताई, सिच्युएशन काय आहे? तू काय बोलतेस? सायली तू मला सांग की आश्रमात तू अचानकपणे का गेलीस, तेही मला न सांगता. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मला ना खरंच खूप अस्वस्थ वाटत होतं आणि सतत काहीतरी विचित्र घडणार आहे अशी जाणीवही होत होती. त्यामुळे मी देवीआईला नमस्कार केला आणि त्यानंतर कोणाला काहीच न सांगता आश्रमाच्या दिशेने निघाले. परंतु ज्यावेळी आश्रमात मी गेले तेव्हा तिथे खूप मोठी गोष्ट घडली सर, आणि त्याचमुळे मला आता भीती वाटते आहे. अर्जुन विचारतो की कसली गोष्ट? हे बघ सायली, तू काहीच लपवून नको ठेवूस. सायली तिथे म्हणते की सर, ज्यावेळी मी आश्रमात गेले होते त्याच वेळेस मी आश्रमात गेल्यानंतर मला लहानपणापासूनचे सगळे क्षण आठवत होते. मी त्याच्यामध्येच हरवून गेले होते. परंतु इतक्यातच मला कसलं तरी खोदकाम करण्याचा आवाज आला. तेव्हा अर्जुन विचारतो की खोदकाम? अर्जुन देखील आता चकित झालेला असतो. तेव्हा सायली सांगते की हो सर, खोदकाम करण्याचा आवाज आला म्हणून मी
ते पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु खिडकीतून दिसत नसल्याने मी झाडाच्या बाजूला लपले आणि तिथून पाहिलं तर सर तिथे आता खूप विचित्र गोष्टी घडत आहेत, ज्याची आपण कल्पना देखील केलेली नाही. तेव्हा अर्जुन विचारतो की नक्की काय घडलंय सायली? हे बघ, तू स्पष्टपणे उलगडून नाही सांगितलं तरी आम्हाला कसं कळणार आहे? तेव्हा सायली म्हणते की सर, मी तुम्हाला नाही सांगू शकत, परंतु मी त्याचा व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही पाहू तरी शकता. तेव्हा अर्जुन सायलीच्या हातून मोबाईल घेतो आणि अर्जुन पाहायला लागतो तर महिपतच्या गुंडाने तिथे जी बाबू ड्रायव्हरची बॉडी पुरलेली असते ती बॉडी तेथून बाहेर काढलेली असते आणि ती बॉडी त्याने तशीच फरफटत त्याने गाडीपर्यंत नेलेली असते. तिथेच त्याचा दुसरा साथीदारी असतो. त्या दोघांनी मिळून ती बॉडी त्याच गाडीमध्ये टाकलेली असते आणि ती गाडी घेऊन ते तेथून पसार झालेले असतात. हे सत्य पाहताच अर्जुन आता हादरून गेलेला असतो. तर सायली सांगते की पाहताय ना सर? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं कसं काय होऊ शकतं? आश्रमात एखादी बॉडी कशी काय पुरली जाऊ शकते? आता सायलीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत अर्जुनच्या समोर महिपतच्या काळ्या सत्याचा खुलासा केला आहे. परंतु सायलीने व्हिडिओ रेकॉर्ड केलेल्यामध्ये महिपतच्या दोन्ही गुंडांचे चेहरे आणि त्याचबरोबर गाडीचा नंबर देखील नोट डाऊन झालेला आहे. मग आता त्याच पुराव्यांच्या आधारावरती अर्जुन त्याच्या गुंडापर्यंत कसा पोहोचणार आणि त्या गुंडांच्या तोंडून सत्य बदबत तो महिपतपर्यंत कसा पोहोचणार व आश्रमात याच पुराव्यांचा धमाका करत अर्जुन महिपतच्या घशात गेलेला आश्रम कसं वाचवणार ते आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत.